त्यांचा एक्सरे खाली आहे, पण एक्सरे खाली ही वरून लेटर आलेला आहे की वैयक्तिक असेल तरी सर त्याला जी शासकीय यंत्रणा असेल त्यांनी तो प्रस्ताव बनवून वन विभागामार्फत पाठवावा। बाबा ठीक आहे ना, त्याला पण काही टाइम लिमिट असेलच ना। वरवटचे शेतकरी विशेष तशी मीटिंग झाल्यानंतर बाकीचं हे करावं सेशन। जिल्हा वार्षिक योजनेमध्ये SCPच्या अंतर्गत 24-25ला 100 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे। 100 कोटी आणि जिल्हा वार्षिक योजनेमध्ये OTSPला 24-25 मध्ये 18.9 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तसेच क वर्ग अंतर्गत यंत्रणेकडून प्राप्त प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यात आलेला असून एकूण पात्र असलेल्या 325 लक्षपेक्षा जास्त महिला भगिनींनी लाभाकरता अर्ज केला आहे। या अर्जाची छाननी सुरू आहे। आगामी काळ लक्षामध्ये घेता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूरनेत्व 100% खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याबाबत संबंधित कार्यान्वित यंत्रणेस सूचना देण्यात आलेल्या आहे। पीक विम्याचा जो प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागतं आणि त्याच्यामधून नाराजी होते। म्हणून आज बुलढाणा जिल्ह्याला प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे। त्यांचं मी अभिनंदनही करतो आणि त्यांना विनंती आम्ही केलेली आहे की या पीक विम्याच्या संदर्भात आपल्या बरोबर जर एखादी बैठक घेता आली, मुंबईला म्हणा, दिल्लीला म्हणा, कृषी मंत्री, विमा कंपन्यांच्या बरोबर बैठक जर घेता आली तर त्याचा फायदा होईल आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक संपन्न